नमस्कार, आपण शिमला मिरचीची भाजी बघणार आहोत. शिमला मिरची आपल्याला भरायची आहे. भरण्यामध्ये आपण धणा जिरा पावडर जे काय घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. डब्याला न्यायची असेल तर पटापट कशी तयारी करायची आणि नेता येईल असं आपण बघूया. नमस्कार, पाऊस काय अजून पडत नाही, त्यामुळे गरम खूप होते. हे बघा, मिरची आपण शिमला मिरची भरून बनवणार आहोत. पूर्ण आतून सगळे बिया वगैरे काढून घ्यायच्या. देठाला थोडं दाबून आतमध्ये पोकळ केलं तरी चालेल किंवा असं सुरीने कापून काढलं तरी चालेल. सगळं आतून काढून त्या पोकळ करायच्या आणि आपण त्याच्यामध्ये सगळा मसाला भरायचा आहे. तो मी दाखवते तुम्हाला. आपण बघूया मसाला कसा होतो. ह्या अशा सगळ्या पोकळ करून घ्यायच्या आहेत मिरच्या. मिरची कशी एक साईजची असेल तर चांगलं आहे, पण मला जरा लहान मोठे आहेत. हे खोबरं घेतलं, धणा जिरा पावडर घेतली आहे. ही घरचीच आहे आपली धणा जिरा पावडर. विकतची असली तरी काही हरकत नाही आहे. आता आपला मसाला काही जास्त नाही. धणा जिरा पावडर आहे आणि खोबरं आहे. आता सकाळी तुम्हाला जर डब्याला करायची असेल ना, तर खोबरं किसून ठेवलेलं असलं किंवा हा मसाला तयार करून ठेवलात ना तरी काही नाही, कारण याच्यात कांदा नाही, त्यामुळे मसालाची चव बदलत नाही. तर आपण आता त्याच्यामध्ये फक्त आता मिरची घ्यायची आहे, कोथिंबीर घ्यायची आहे आणि 2 लसणाच्या पाकळ्या. कारण जर आलं लसूण वरती नसेल तर ह्याच्यात आलं लसूण घ्या. आलं लसूण माझ्याकडे आहे, तरी या भाजीमध्ये जरा लसूण जास्त असलं की बरं वाटतं, म्हणून मी 2 पाकळ्या लसणाच्या घेते आहे. नाही घेतल्या तरी हरकत नाही, आलं लसूण असलं तरी खूप झालं. असं हे आपलं 2 कांदे बारीक चिरून घ्यायचे, 2 टोमॅटो छोटे बारीक मसाला झाला हा बारीक करून घ्यायचा. आणि फक्त 2 बटाटे लागणार आहेत आपल्याला उकडलेले. तेही तुम्ही रात्री कुकरला लावून उकडून ठेवलेत ना तरी चालतील, म्हणजे सकाळी जर तुम्हाला डब्याला न्यायची असेल तर. हे मी सकाळलाच देते आहे डब्याला. कांदा कापायचे छोटे 2 टोमॅटो, कारण जरा मसाला असला की आपल्याला खायला बरं वाटतं. आणि हा मसाला आणि असं का बारीक करून घ्यायचा. हे 2 बटाटे उकडलेले. आता हा मसाला आणि बटाटे आपण एकत्र करायचे. बटाटा तुम्ही ऑप्शनला घाला, तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही घातलं तरी चालेल. हा सगळा मसाला आणि हे सगळे बटाटे वगैरे मिक्स करायचं. याच्यामध्ये आपण मीठ घालायचं, थोडं तिखट घालायचं, थोडा गरम मसाला घातला तरी चालेल. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी किंचितशी साखर टाकली आहे, ती ऑप्शनला आहे, तुम्ही नाही टाकलीत तरी चालेल. ही डिश थोडी तिखटच हवी आहे मिरची म्हटल्यावरती. एखादी हिरवी मिरची तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर वाढवा वाटणाला, किंवा तिखट वाढवा. आणि हा सगळा असा मिक्स करून आपण हा मसाला सगळा मिरचीमध्ये भरायचा. मिरचीला थोडेसे बाहेरून आपल्याला कट द्यायचे, पण मसाला भरून झाल्यावरती द्या, नाहीतर मसाला भरताना असं बाहेर येईल. आपल्या मिरच्या मोठ्या आहेत त्यामुळे भरपूर मसाला आतमध्ये जातो. फक्त तो दाबून आपल्याला फ्राय करायला हवा चांगला असा, म्हणजे आतून मसाला शिजला की
छान लागेल. त्यामुळे कमी भरलात तरी चालेल. बाहेरून तुम्हाला मसाला जास्त ठेवायचा असेल तर बाहेरून ठेवा, थोडासा आतून ठेवलात तरी चालेल, जास्त भरलात तरी चालेल. मी कसं एकच मिरची घेतली की छान होऊन जातं. खाण्यामध्ये कधी ना प्रत्येकाची आवड असते. आवडीप्रमाणे आपण केलं ना की नुसतंच आपण दुसऱ्याचं बघून ते तसं केलं, मी मसाला जास्त भरला म्हणून तुम्ही भरला असं नाही. तुम्हाला कसं आवडते, बाहेरून मसाला छान फ्राय केलेलं खायला आवडते की आतून, जे काय असेल ते थोडं आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या टेस्टीचं पण करायचं. आता कढई ठेवली. भरली मिरची म्हणजे तेल जरा जास्तीचं हवे. तेल घाला व्यवस्थित, कारण मिरची आपली तेलावरतीच शिजणार आहे. छान आपला कांदा अगदीच ब्राऊन नाही झाला तरी चालेल, कारण पुन्हा मिरची बरोबर आपला कांदा फ्राय होणार आहे. थोडं आलं लसूण घातलं. थोडी हळद घातली. तिखट आपण घातलेलं आहे त्याच्यात, त्या अंदाजाने तुम्ही घाला, कमी जास्त. तिखट घातलं. टोमॅटो घालायचे आणि पुन्हा थोडंसं आपल्याला मीठ घालावं लागेल, कारण बघा आपण मसाल्यात मीठ घातलेलं आहे मसाला भरताना, त्यामुळे याच्यातही मीठ घालायचं आहे. त्यामुळे मीठ सांभाळून घाला. थोडं 2 चमचे तेल घातलं, कमी वाटलं. मीठ घालूया. झालाय कांदा टोमॅटो थोडा परतलाय आणि आता मिरची बरोबर परतणारच आहे, तेव्हा त्याला काही जास्त आपण परतवायचा नाही. थोडीशी वेगवेगळी पद्धत करून भाज्या केल्या तर जरा चव येते, तोंडाची चव बदलते. आता मिरची ठेवूया आपण. आता मिरचींना मी कट द्यायला राहून गेले, ते कट देऊया आपण, म्हणजे मिरचीला आतून वाफ जाईल. हे गरम झाली आहे, थोडी तेलात घातली तर मिरची, तसंच कट दिला तरी चालेल. मिरची हलकी असते, कापली जाते. हे बघा, हे असा कट हे मसाला भरलेला आहे. अशा मस्त आता वाफेवर आणि तेलावरती आपल्या मिरच्या हळूहळू नरम होतील, आपला मसाला फ्राय होईल. शिमला मिरचीला थोडे कट आता मी कसे टाकताना कट दिले, लक्षात नव्हते, तुम्ही आधी कट दिलेत आणि भरलीत ना तरी चालेल. म्हणजे आतली भाजी आहे ना ती चारी बाजूनी अशी वाफ घेते, शिजते. शिजलेलंच असतं सगळा मसाला, काही खास नसतो, कारण कांदा आणि टोमॅटो जे कच्चं आहे ते आपण वरून घातलेलं आहे. आतमध्ये धणा जिरा पावडर आणि ती आपण भाजलेलीच असते. शिवाय खोबऱ्या आणि आलं लसणाला एवढा काय शिजायला लागत नाही, त्यामुळे ते असं आपण भरले. म्हणजे मसाला आणि बटाटा तर उकडलेलाच आहे, त्यामुळे एवढी गरज नाही. आणि तुम्हाला अगदीच कडक फ्राय हवं असेल तर मिरची थोडी
शिजता शिजता दाखवते मी तुम्हाला, तशी दाबायची म्हणजे आतला मसालाही फ्राय होतो छान. थोडं तेलाचं प्रमाण वाढवलं ना तर आता मिरची पुन्हा एका साईडला परतून घेऊया. अगदी तिला चारही बाजूने आपण छान असं तेलावरती फ्राय होऊन द्यायचं. मसालाही इकडचा तिकडचा तोही वर खाली करायचा. एक 2-2 मिनिटांनी तिचं झाकण काढून तिला परतवायची, कारण भाजी आपण पाणी नाही घालत त्यामुळे भाजी खालून मसाला लागू शकतो. म्हणून तिला जरा 2-2 मिनिटांनी झाकण काढून हलवायचं आणि मिरची चारही बाजूनी शिकवायची. थोडा मसाला आतला शिजायला हवा आहे म्हणून थोडासा मिरचीला दाब द्यायचा, म्हणजे मिरची थोडी अशी आतला मसाला शिजायला मदत होते. असं 2-3 वेळा झाकण. आणि आता थोडंसं आपण मसाल्याचं आपलं पाणी जेवढं राहिलं आहे मसाला तोही तेलावरती छान असं मधीच टाकायचा. तोही ह्या मिरचीबरोबर परतत राहील. आणि मग कसं आपण झुणक्याला कसा पाण्याचा हबका मारून झुणका बनवतो ना, तसं आपण थोडासा मग आपल्या मसाल्याचं पाणी वगैरे असतं ना, ते थोडं तेल घालते, 2 चमचे, अगदी टेबलस्पून, कारण आपण दुसरा मसाला घातलेला राहिलेला. मसाला मी उशिराच घातला, कारण आधी आपल्या मिरच्या फ्राय होऊन जाऊ द्या, नंतर हा मसाला काय पटकन फ्राय होतो. आणि आता आपण शेवटी एकदा पाण्याचा हबका मारायचा थोडासा आणि झाकण ठेवायचं, म्हणजे मसाला करपला नाही पाहिजे आपला. तेही 1-2 वेळा हबका मारून वाफ दिली ना तरी चालेल. आता आपण पुन्हा एकदा उघडून बघूया आपली मिरची. मस्त पाण्याचा हक्का मारलेला, आपल्याला तेलावरती परतायची. पाण्याचा हक्का मला आपला मसाला पण छान फ्राय करायचा असेल तर, नाही तर तो असा थोडं तेल केलं पाहिजे बस. हे बघा, ह्या सगळ्या मिरच्या आपल्या झालेल्या आहेत. झालेलं आहे. मीठ वगैरे व्यवस्थित असेल तर आपली मिरची झालेली आहे. चला झाकण ठेवूया. कशी वाटली व्हिडिओ? मिरची तयार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कशी केली कळेल. ही मी डब्यालाच बनवलेली आहे. थोडीशी तयारी आदल्या दिवशी केली तर दुसऱ्या दिवशी इझी बनते. मिरची फक्त मसाला फ्राय व्हायला, मिरची व्हायला 2-2 मिनिट असे 5-6 मिनिट लागतात. बाकी तयारी असेल तर मस्त होते.